आज सकाळच्या थंड वातावरणात आणि मस्त अशा रिमझिम पावसामध्ये प्रवासाला सुरुवात केली। काही कारणानिमित्त पुण्याला जाणं होणारच होतं, तर आम्ही पण त्यांच्यासोबत मागे लागलो आणि म्हटलं चला 2 दिवस आम्ही पण लोणावळा वगैरे छान पावसामध्ये फिरून येऊया। आणि पावसाच्या दिवसामध्ये लोणावळा आणि जे काही तामिनी घाट वगैरे आहे ते बघण्याची मज्जा काही ती वेगळीच बरं का। चला आता रस्त्यामध्येच इथे आम्ही देवगडचं सुद्धा दर्शन घेतलं आणि देवगडला इथून एंट्री गेटच एवढं सुंदर बनवलेलं आहे ना त्यांनी की अक्षरशः बघतच राहावंसं वाटतं। देवगडला जस्ट पोहोचलो, सकाळीच निघल्यामुळे आम्हाला आरामशीर पुण्यात पोहोचता येणार आणि घरूनच नाश्ता वगैरे करून आल्यामुळे मग आमचा तेवढा वेळ वाचला आणि देवगडमध्ये आम्ही तेवढा वेळ दिला। आणि इथलं लोकेशन काय एकदम बघण्यासारखंच आहे बरं का। आणि शर्वीबीची थोडीशी झोप झालेली होती त्यामुळे ती पण खूप जास्त खुश होती आणि सगळं एक्सप्लोर आम्ही करत होतो। बाहेरचं वातावरण पण खूप सुंदर होतं आजचं, कारण रिमझिम पाऊस देखील चालू होता आणि छान असे ढग आलेले होते। माझ्या नणंदबाई आणि आम्ही दोघींनी थोडंसं फोटो सेशन वगैरे करून घेतलं। त्यानंतर इथे मध्ये मंदिरामध्ये खूप सुंदर गाई वगैरे सगळं काही मंदिरच एवढं सुंदर आहे आणि पाठीमागेच छान अशी नदी पण आहे आणि तिथला व्ह्यू पण खूप बघण्यासारखा आहे। आता इथे तुम्ही बघू शकताय छान आम्ही नदीवर बोटिंग वगैरे करायची होती, पण पाऊस चालू असल्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं आणि पुढे जायला थोडासा उशीर होऊ नये म्हणून मग इथूनच काही फोटो सेशन वगैरे केलं आणि त्यानंतर लगेचच पुण्याला जाण्यासाठी निघालो। आणि एवढ्या थंडगार वातावरणामध्ये आणि अशा पावसामध्ये बघण्याची आणि काहीतरी फिरण्याची खरंच एक वेगळीच मज्जा असते बरं का। त्यानंतर आता जेवणाची वेळ झालेलीच होती, आम्ही घरूनच पोळ्या वगैरे आणलेल्या होत्या आणि मस्त सगळ्यांनी जेवणं वगैरे केले आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। प्रवास आणि त्यासोबत पाऊस, पावसाने काही आमची गाठ सोडलीच नाही। चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।